शेकडो एकर शेती पाण्याखाली। खारगाव उघडीच्या कामात बेजबाबदारपणामुळे ठेकेदारावर कारवाई करा। गोरगरीब शेतकऱ्यांना मोठा फटका। लाखो रुपयांच्या योजना आणि शेतकरी मात्र चिंतेत। शासन कारवाई करणार का? गोरगरीब शेतकरी वर्गाला फटका। आता महिला शेतकरी आक्रमक। उघडी बांधारा अपुरा का? पावसाळ्यापूर्वी सुरू झालेले काम आजही अपुऱ्या अवस्थेत। म्हसळा तालुक्यातील मरियम खारगाव येथील खार बांधारे लगत असलेल्या उघडीचे काम आजही अपुऱ्या अवस्थेत असल्याने या ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे शेकडो शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवावर मोठे संकट निर्माण झाले आहे। या खार बांधारे लगत असलेल्या उघडीचे काम संबंधित ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी सुरू केले, मात्र अद्याप काम मार्गी न लावल्याने आजही हे काम जैसे ते अवस्थेत आहे। त्यामुळे नदी पात्रालगत असलेले गोरगरीब शेतकऱ्यांना मोठा फटका याचा बसला असून शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी मात्र आता चिंतेत सापडला आहे। याबाबत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी महिला शेतकरी वर्गाकडून होत आहे। शासन या शेतकऱ्यांना न्याय देणार का, असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिक करीत आहेत। आज आपण खारगाव या ठिकाणी आहोत। खारगावच्या नदी पात्रालगत असणारी शेती आहे, त्याचा शेकडो एकर शेतीचं नुकसान झालेलं आहे। याचं एकमेव कारण आहे या ठेकेदाराने बंधाऱ्याचं केलेलं काम हे अतिशय बेजबाबदारपणाने केलेलं आहे। त्यामुळे शेकडो एकर शेतीचं नुकसान झालेलं आहे। शेकडो शेतकरी या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत। पाणी साचल्यामुळे शेती त्यांना करता येत नाहीये। त्यामुळे या शेतकऱ्यांची आपण व्यथा जाणून घेणार आहोत। एकर जमीन आहे, एकर जमीन काय बांधायला काय झाला नाही, काय नाही कधी तो बांधायला करणार आधाच काम टाकून येईल माणसा। कसा मी काय करणार? पाणी सर्व शेतीमध्ये आला। एकूणच बंधाऱ्यामुळे किती प्रमाणावर नुकसान झालंय? बरेच नुकसानी झाले, जम लोकांची नुकसानी झाली, काहीच नाही अजिबात। प्रत्येक माणसाची नुकसानी झाली। कसं काय करणार आम्ही? काय खाणार मी? लय नुकसान झालंय। कमर पाणी आहे। असं काय करायचं? असं बोला काय करायचं? मग आता शेती करता येणार की नाही? नाही नाही कशी दारी भाजलं आता काय ते करायचं? कोण घालवायचं? कशी करणार? पाणी भरलं तर कशी होणार हो? कधी पाणी कमी येणार नाही। आमचा बंधारा चालू होता, त्यामुळे अर्धा काम सोडून गेल्यावरती आमच्या शेतीची नुकसानी झालेली आहे। ही शेती नुकसानी झाली तर शेतीमुळे आमचे एकाचे नाही तर 1000 लोकांची नुकसान झालेले आहे। तरी पण तुम्ही काय पण करून शेतीचं या बंधाऱ्याचं काही